हाय मित्रांनो आपण आज 3 प्रकारचं म्हणजे योगाबद्दल 3 प्राणायामबद्दल बोलणार आहोत। तर मित्रांनो, पहिला प्रकार आहे कपालभाती। मित्रांनो, कपालभाती एक खूप पोट कमी करण्यासाठी आणि ज्या ठिकाणी आहोत आपण ऑफिस वगैरे कोणत्याही ठिकाणी आपण बसून करू शकतो। हे 5 मिनिट ते 25 मिनिटापर्यंत आपण करू शकतो। हा एका सेकंदामध्ये एकदा श्वास घ्यायचा, सोडायचा, पूर्णपणे सोडून घेऊन सोडायचं। मित्रांनो, त्याची 1 सेकंदामध्ये त्याची प्रोसेस झाली पाहिजे। एकदम पूर्ण पोटात घ्यायचं आणि सोडायचं, असं जोराने धक्का देऊन सोडायचं। तर हे आपले पोट कमी करतं, पोटावर चरबी कमी करतं। आता दुसरा घ्या अनुलोम। मित्रांनो, उजव्या नाकपुडीने श्वास घेणे, डावीने सोडायचा, डावीने घ्यायचा, उजवा। ह्याची पण म्हणजे पर 2 सेकंदाला, म्हणजे एकदा 1 सेकंदामध्ये घ्यायचा आणि दुसऱ्या सेकंदाला सोडायचा, परत 1 सेकंदाला घ्यायचा, परत दुसऱ्या सेकंदाला सोडायचा। अगणित मित्रांनो फायदे त्याचे पण। तर मित्रांनो, हे आपलं एक ब्रेन संबंधित आपले फेफड्यांना वगैरे मजबूत करतं। एक फेफडे आपले निरोगी राहतात आणि आपल्याला म्हणजे जसं की नाही का, थोडं चालताना वगैरे दम लागतो, म्हणजे हृदयासंबंधित खूप आपल्या म्हणजे एक खूप चांगला योगा प्रकार आहे मित्रांनो। हा एक योगामध्ये कपालभाती, अनुलोम हे म्हणजे खूप चांगलं अगणित फायदे आहेत मित्रांनो याचे। एका नाकपुडीने सोडायचं, एकाने घ्यायचं। तर मित्रांनो, आता तिसरा योग भ्रामरायम। तर मित्रांनो, ह्याने मस्तिष्क वगैरे हलकं होतं, एक मायग्रेनच्या आजार दूर होतात। असंख्य मित्रांनो, एवढं विचार सुद्धा करू शकत नाही आपण, एवढे फायदे आहेत। तर मित्रांनो, पूर्ण श्वास घ्यायचा, म्हणजे एक नाक पण बंद करायचं, कान बंद करायचं, डोळं बंद करायचं मित्रांनो। आणि एक म्हणजे ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला समोर जे दिसतं आहे त्या पोझिशनमध्ये आपण ते करू शकता। खूप मित्रांनो, जसं की टेन्शन वगैरे किंवा आपली एक विसरण्याची नाही का, विसरपणा, एक आपलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जागेवर नसतं, हे कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप चांगलं आहे मित्रांनो। असं डोकं एकदम शांत होतं। तर खूप मित्रांनो चांगला आहे, तर करत राहा। आणि याच्यातून या 3 योग प्राणायाममध्ये असंख्य अगणित फायदे आहेत। कुणाला म्हणजे अजूनही मला कमेंट करून सांगा की जर तुम्हाला अजूनही लागत असेल, म्हणजे काय कशाबद्दल वगैरे। पण मी आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे 3 योगा प्रकार खूप महत्वाचे आहेत। हे आपल्या हृदय, मस्तिष्क आणि पोट, हे 3 वरतीच आपण जास्त फोकस केला पाहिजे। म्हणजे या 3 गोष्टी आपल्याला असेल तर आपलं शरीर बऱ्यापैकी निरोगी राहतं। तर मित्रांनो, आपल्याला म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतोय, तर थँक्यू सो मच। व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।